आज काय तर नवीन खायचं होतं, पण काय करायचं आणि पाऊस पण बाहेर खूप चालू होता. वडापाव खायची तर इच्छा खूपच होती. म्हणून म्हणलं वडापाव बनवूया आणि थोडं वडापावला थोडं ट्विस्ट करूया म्हणून काय केलेलं आहे, ते लसूणी बटर तयार करून घेतलेलं आहे. मस्त असा लसूणी बटर मसाला तयार करून घेतला. इथे कांदा चिरून मस्त फोडणी दिली. त्यामध्ये जिरं, मोहरी, तेल, कांदा, हिंग, लसूणाची, आल्याची पेस्ट टाकलेली आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि नंतर शिजलेला वरून बटाटा टाकलेला आहे. तो छान छान असा मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून बटाट्याचं सारण तयार करून घेतले वड्यासाठी आणि इकडे पटकन भज्याचं पीठ भिजवलेलं आहे. त्यामध्ये सिंपल बेसनचं पीठ टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडंसं चवीप्रमाणे नमक आणि हळद टाकून वरून बेकिंग पावडर टाकून मस्त असा घोळ तयार करून घेतला आणि बटाट्याचे पण गोळे तयार करून घेतले बॉलसारखे गोल गोल असे. मस्त असं पिठामध्ये बुडवून त्याला अंघोळ घातलेलं आहे खालून वरून बुडवून आणि तेलामध्ये सोडलेले आहेत. अशा तऱ्हेने मस्त असे बटाट्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत. दोन्ही बाजून छान असे खरपूस कमी गॅसवर भाजलेले आहेत बघा आणि मस्त असं लसूणी बटरची चटणी तयार केली होती. ती छान अशी वरून पावाला लावलेली आहे. खालून वरून लावून घ्यायची आहे. खूप तिखट होती त्यामुळे मी एका साईडलाच लावलेली आहे आणि मस्त असा वडा घालून छान असा वडापाव तयार केला आहे. तुम्हाला कसा वाटला वडापाव कमेंट करून नक्की सांगा.